मित्रांनो, विधानसभेच्या हक्कभंग समिती समोर कुणाल कामरा म्हटला की मी एकनाथ शिंदे यांची माफी मागणार नाही आणि मग यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये खळबळ उडालेली आहे. संजय राऊत यांनी सुद्धा त्याचं समर्थन केलेलं आहे. ते म्हटले ही विटंबना नाही तर हे विडंबन आहे आणि विडंबन करण्याचा अधिकार कवीला असतो आणि त्यामुळे कुणाल कामरा सुद्धा नेमका त्या समिती समोर काय म्हणलेला आहे पहा. कुणाल कामरा म्हटला की मी जर माफी मागितली तर इतर जे अनेक कवी आहेत, कविता करणारे आहेत, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येईल आणि हा एक चुकीचा पायंडा पडेल. ही भूमिका कुणाल कामरा यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे गटामध्ये पुन्हा खळबळ निर्माण झालेली आहे आणि आता समिती समोर सुद्धा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे की कुणाल कामरावर कार्यवाही करावी की न करावी, करावी तर कोणती करावी. आता समिती काय निर्णय घेते तो अद्याप समितीने जाहीर केलेला नाही, परंतु संजय राऊत यांनी मात्र कुणाल कामराच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये सगळेच नेते आपले आहेत, एकनाथ भाऊ शिंदे सुद्धा आपले आहेत आणि देवाभाऊंना आपण हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि अशामध्ये कुणाल कामराचं हे विधान. परंतु या सगळ्यामध्ये आतापर्यंत जर मागच्या 20-25 वर्षामध्ये जर तुलना केली की कोणता मुख्यमंत्री चांगला, तर आपल्या अगदी सहज लक्षात येतं की उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद हे सर्वात जास्त गौरवनीय आणि लोकांना आवडलेलं आहे. उद्धव ठाकरे यांचा शांत स्वभाव, उद्धव ठाकरे यांचं सर्वांना आपलंसं मानणारं हिंदुत्व, सर्वांना पोटास लावणे आहे, हे एक उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व सर्व महाराष्ट्राला आवडलेलं होतं. आणि या अनुषंगाने आता कुणाल कामरा यांची जी भूमिका आहे की काही झालं तरी माफी मागणार नाही, या भूमिकेवरून आता राज्यामध्ये सुलट चर्चा सुरू आहे. आता यावर समिती नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं गरजेचं आहे. आणि खास म्हणजे यामध्ये कुणाल कामरा सोबत वकील घेऊन आला होता आणि मागच्या वेळेस त्याला मराठी बोलण्यासाठी जो प्रॉब्लेम होता आणि यावेळेस त्याने मग मराठी वकील आणला आणि तो सुद्धा काही प्रश्नांची उत्तरे मराठीमधून देत होता. म्हणजे कुणाल कामरा मराठी शिकला की काय अशी सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे कुंचम म्हणजे थोडी थोडी मराठी त्याला समजत होती, काही मराठी प्रश्न समजत होते, काही समजत नव्हते. म्हणजे कुणाल कामरा आता मराठी शिकला की काय अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. आणि यामध्येच संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरे गटाने त्याचं केलेलं समर्थन आणि त्यासाठी विटंबना आणि विडंबन यामध्ये त्याने सांगितलेला जो फरक आहे, डिफरन्स आहे, तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर तुमचं नेमकं काय मत आहे की कुणाल कामरा याला शिक्षा व्हायला पाहिजे की त्याला सोडून देण्यात यावं? कारण वरकरणी जर पाहिलं तर ते विडंबन वाटत आहे, विटंबना वाटत नाही. आणि एकनाथ भाऊ शिंदे यांनी सुद्धा लोकशाही आहे मोठं मन करून हा विषय सोडून द्यायला हवा. कारण लोकांचं संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा महत्वाचं आहे. आपल्या देशासाठी जेवढं हिंदुत्व महत्वाचं आहे तेवढंच संविधान सुद्धा महत्वाचं आहे, लोकशाही सुद्धा महत्वाची आहे. हे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आताच एकनाथ शिंदे यांनी खासदारीपदी आंबेडकरवादी विचारांच्या ज्योतिताई वाघमारे यांना राज्यसभेमध्ये पाठवलं, ही एक अभिनंदनीय गोष्ट आहे. आणि मग संविधानिक पद्धतीने विडंबन करणाऱ्यांना सुद्धा अशा पद्धतीने त्रास देता कामा नये असं मला तरी वाटतं. तुमचं नेमकं काय मत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.